तर नमस्कार पब्लिक, मी पवन, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये। तर आज आहे 10 दिवस डेली ब्लॉग चॅलेंजचा 6वा दिवस। आज पण आलं डायरेक्ट शेतात, आता पावायला जायचं डायरेक्ट आल्याच। हे पा ट्रॅक्टर पण आता याला न्यायचं तिकडे विहिरीकडे। पब्लिक 1 तास लावलंय, रानातलं गवतच गायब केलंय मग सगळं धिंगाणं करून टाकते आणि जाम झालं ते मायकून इकडे वल्ल्या रानात आणल्यामुळं। आता याला नेऊन लावायचं तिकडे शेड कर, चालत त्याच्या आधी पोहून घेऊ। तर पब्लिक आलोय, काल म्हणलं होतं तसं आज पोहायला, थंडी वाजावून पण पोहायला यायचं आलोय। पण विहिरीचं पाणी लय गार आहे। तर पब्लिक पाहून वगैरे झालेलं आहे, एकटाच होतो। ओम्याला त्यांना फोन केला, ओम्याने ते आले नाही, गद्दार केली ते नाही। आता एकटाच पावलो, 2-3 उड्या हाणल्या, आता चाललो तिकडे ऊस खायला। आता ऊस खातं, ऊस घेऊ असं नाही, चांगले ऊस आहे त्याच्याहून पण जास्त, पण हे जास्त लंबायला कांद्याचं घेऊ खायचं। हे बघ जाड किती आहे, एवढी जाडी माझ्या मनगट एवढी, लय भारी झालं यंदा ऊस। ऊस वगैरे घेतलेला आहे, आता याला खाऊन टाकू। आणि मी असं मोकार हिंडतोय, काल काम झालं आहे आमचं सगळं, आणि सकाळी पळाटे पण काढून टाकले। आता त्या वाळायच्यात, वाळूच म्हणजे आजच्या दिवस वाळत्यान, उद्या त्या जमा करायच्या, लगेच काय ते पुढचं बी वगैरे आणून काय ते करू। हे ते तास बा वल्ल्यात पण खतरनाक चालतंय बरं का, हे वल्ल्यात पण भारी चालतं बरं। म्हणजे ज्याच्याकडे म्हणजे समजा काहीतरी म्हणजे पाहिजे स्वतःच टाकतात, तर त्याच्यासाठी ही चांगली म्हणजे कल्टिवेटर एकदम खतरनाक आहे। हे देखो गवताचा भुगा केलाय, भुगा आता तुम्हाला दाखवतो। येईनी नानाने ते गहू पेरलेला। पब्लिक कापूस पाहायचं का, हे बघ कापूस, याला कापूस म्हणतात। ते म्हणतात एवढं काऊन फुटला, याच्यात पाणी होतं या रानात गुडघीत काल पावसाळ्यात। तुम्ही आपली एक रील पाहिली असून बघा, तिच्यात पाहिलं असून गुडघीत काल पाणी, पण तेवढंच पाणी होतं याच्यात, पण त्याच्यामुळे याचेला नाही हो। कापूस आहे का काय? पब्लिक इकडे पेरलेलं आहे, सरकी अशी पाट्या तुरीच्या इथं पेरलं येईन गहू। आणि यालाच पाणी सोडायला आहे का, ते सोलर चालू केलं तर ते आज डबल बंद पडले, परत बंद पडले, पण भिजतंय मस्त बरं का। हां, इथून तिथपर्यंत त्या बांधापर्यंत सगळं गहू पेरेल आहे। किती किलो आहे मला नाही माहिती, मी आलो इकडे हात धुवायला ऊस खाल्ल्यानंतर, मोटरच बंद आहे। तर पब्लिक आता मी चाललो आहे घरी म्हणजे तिकडंच वरच्या वारात चाललो आहे, पसार घ्यायला आलो। आणि इकडंच आम्ही दुपारपासून कापूस येसून आलो इकडे नाना संध्याचा, इकडे आलो तर मग पवायला, आणि इकडेच बसलो दुपारपासून ऊस खात ते करी। पब्लिक पळाट्या वगैरे पण काढलेले आहेत सगळे पहा। आता ह्या वाळल्या का, आता 1-2 दिवस समजा वाळते, त्याच्यानंतर मग लगेच काय म्हणते गोळा करायचे आणि चेतून द्यायचे। मग काय ते पुढं रोटा वगैरे हाणून ते, म्हणजे बी पण नाही आणलेलं, बी आणते ना लगेच मग ते पण राजमा किंवा राजमाच करायचं शक्यतो। 90% राजमा, 10% गव्हाची हे काय म्हणते चान्सेस। इकडं गहू आहे, इकडं 100% गहू आहे, आणि इकडं राजमाचं म्हणजे प्लॉट होईल। तर चला बघूया काय होतंय। तर सरकी काढलेली सकाळी, मी नव्हतं आलेलं शेतात, पप्पाने ते काढून घेतले, ट्रॅक्टर आलं तर गवत थोडंसं बाकी, तर आज घेऊन टाकू तिकडं गवत, लगेच जाऊ घरी। आता गाडी इकडे चाललो आम्ही घरी, चला पुढं काय होतं ते बघूया। आणि आज पाणी पण कमी झालं येरीचं, कारण मोटर चालू आहे इकडं, हे सगळ्या शेतात पाणी चालू आहे। आता झाला की पाऊस, रानं कोरडे झाले, काही नाही झाले, काही झाले। तर नमस्कार पब्लिक, मी पवन, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये, म्हणजेच डेली ब्लॉग चॅलेंजच्या 6व्या दिवसात। तर काल होता 6वा दिवस, तिथं जास्त शूट नाही केलं मी, त्यामुळं त्याच 6व्या ब्लॉगला कंटिन्यू करतो आहे, म्हणजे 6व्या ब्लॉगचा दुसरा दिवस आहे आज। तर आज पण आम्ही आलो आहे शेतात, दररोजच येतो आहे।
तर आज म्हणजे कालच्या ब्लॉगमध्ये पाहिलं असेल, म्हणजे काल सकाळी म्हणजे याच ब्लॉगमध्ये तर पळाचे वगैरे काढलेले. तर आज वेचच काम चालू आहे. तर सकाळपासून तेच चालू आहे. सकाळपासून नाही, मी आत्ता आलो दुपारी. तर दुपारपासून मी पण लागले कामाला. तर इतक्या झाल्यात वेचायच्या. तर काही जाळून पण दिले, जे की चेतत नाही वल्ले असल्यामुळे. तर चला फळाचे वेचायचे आज. इकडे असे गंज करायचे. पब्लिक बऱ्याचशा गोळा झालेले आहेत. काही चेतनं चालू आहे. इतकंच बाकी आहे. लय दमत यायचं. आता बसलोय, थोडा ब्रेक घेतो 5 मिनिटाचा. पाणी प्यायला बसलोय, पाणी प्यायला. तर पब्लिक पळाचे वगैरे सगळ्या म्हणजे या रानातले वेचून झालेले आहे. आणि इकडचे सगळे चेतून पण दिले ते. हे पहा, इकडचे सगळे चेतून पण दिलेत. कारण की हे दुपारून पाल वाळवा होतं म्हणून चेतले. ते ओल्ले पाल्याचे त्याच्यामुळे चेतले नाहीत. आता उद्या ते वेचायचे.